नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत देवघर कसे असावे आणि देवाची मांडणी देवघरामध्ये कशा पद्धतीने करावे. आता देवघर नेहमी ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईशान्य शक्ती ही ईशान्य कोपऱ्यातून येतात आणि नैऋत्य कोपऱ्यातून त्या बाहेर जातात. त्याच्यामुळं देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यामध्ये असावे अशी मान्यता आहे. आता देवघर अशा ठिकाणी असावे की जिथे हवा खेळती राहते आणि जिथे भरपूर असा सूर्यप्रकाश आहे. त्या ठिकाणी विविध दोष हे आपोआप नष्ट होतात. त्यामुळे देवघरामध्ये सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असली पाहिजे. आता देवाच्या तसबिरी ह्या दक्षिण दिशेला कधी लावू नये. देवघरामध्ये कमीत कमी मूर्ती आणि कमीत कमी तसबिरी लावाव्यात. आता देवाच्या मूर्तीचे तोंड हे पश्चिमेत असावे, म्हणजे पूजा करणाऱ्याचे तोंड हे पूर्वेस राहील. अशा पद्धतीने आपण पूजेला बसावे. अशा पद्धतीने देवाची मांडणी करावी. आता शंखाचे निमोट टोक दक्षिण दिशेला असावे. शंखाचे निमोट टोक हे दक्षिण दिशेलाच असावे. देवघरामध्ये कधीही शंकराचा फोटो किंवा मूर्ती ठेवू नये. त्यामुळे घरातील वातावरण हे स्मशानावत होते. आता देवघरामध्ये कधीही शनीची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. शनीची मूर्ती फोटो लावू नये. देवघरामध्ये कधीही मारुतीरायांची मूर्ती किंवा फोटो लावू नये. तर पूजा व जप करताना नेहमी आसनावर बसूनच जप आणि करावे. कारण आसनावर बसून जप केला नाही तर आपल्याला पूजा करण्याचे किंवा जप करायचे फळ मिळत नाही. त्याच्यामुळे जप करताना पण आणि पूजा करताना पण आसनावर बसूनच करावे. आता देवघरामध्ये दिवा लावताना तेलाचा किंवा तुपाचा दिवा हा वेगवेगळ्या दिव्यामध्ये लावावा. आता तेलाचा दिवा हा समईमध्ये लावावा आणि तुपाचा दिवा हा निरांजनमध्ये लावावा. आता तुपाचा दिवा हा नेहमी सकाळी देवपूजा झाल्यावर आरतीच्या वेळेस लावावा. तुपाचा दिवा हा नेहमी आरतीच्या वेळेसच लावावा आणि तेलाचा दिवा हा नेहमी सायंकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला लावावा. आता देवघर कधीही स्नानगृह किंवा बेडरूमच्या जवळ ठेवू नये. देवघर हे स्नानगृह बेडरूमच्या जवळ कधी ठेवू नये. देवघर हे नेहमी तळघरात सुद्धा असू नये. देवघर कधीही तळघरामध्ये असू नये. शक्यतो देवघर हे जमिनीवरच असावे आणि संगमरवरी दगडाचे असेल तर अगदी चांगले. आता देवघर हे कधीही भिंतीला अडकवू ठेवू नये आणि कोणाकडे जर जागाच नसेल तर त्यांनी देवघराच्या पाठीमागे एखादी टाईल्स लावून मग त्याच्यावर देवघर अडकावे. आता देवघरामध्ये कधीही मृत व्यक्तीचा फोटो किंवा पूर्वजांचे फोटो लावू नये. ते चुकीचं आहे. फोटो लावणे चुकीचं आहे. आता आपण बघूया देवघरामध्ये देवाची स्थापना ही कशा पद्धतीने करावी. आता देवघरामध्ये देवाची मांडणी करताना ती शंकूच्या आकाराची करावी. देवांची मांडणी शंकूच्या आकारात करावी आणि गणपतीची स्थापना ही नेहमी मध्यभागी करावी. आता गणपतीच्या उजव्या बाजूला कुलदेव असावे आणि डाव्या बाजूला कुलदेवी म्हणजेच अन्नपूर्णा देवीची मूर्ती असावी. उजव्या बाजूला कुलदेव, डाव्या बाजूला कुलदेवी म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवावी. आता बाळकृष्णाची मूर्ती ही नेहमी उजव्या बाजूला ठेवावी. अशी देवाची स्थापना ही नेहमी आसनावरच करावी आणि पूजा करताना सुद्धा आसनावर बसूनच पूजा करावी. आता घरामध्ये ब्रह्मा, विष्णू, इंद्र
यांचे मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच असावे. देवघरामध्ये ब्रह्मा विष्णू चंद्र यांचे मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच करावे. आता देवघरामध्ये गणपती कुबेर यांची मुख दक्षिण दिशेला असावे. आता पूजेचे पवित्र जल हे घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडावे. आता देवाला कधीही सुकलेली शिळे फुले अर्पण करू नये. नेहमी ताजे फुलंही देवाला व्हावेत आणि देवाला फुले वाहण्याआधी त्यांचा कधीही वास घेऊ नये. त्याचा वास कधीही घेऊ नये. आता निर्माल्य, देवाचं जे निर्माल्य असतं ते निर्माल्य नेहमी पाण्यामध्ये विसर्जित करावे आणि पाणी नसेल तर ते निर्माल्य झाडामध्ये टाकावे. त्यामुळे निर्माल्य पायदळी जात नाही आणि झाडांना पण खत मिळते आणि त्या निर्माल्याचाही उपयोग हा खतासाठी होतो. आता देवघरामध्ये नेहमी शंख आणि घंटीचा उपयोग करावा. त्या शंख आणि घंटीमुळे अगदी प्रसन्न असं वातावरण देवघरामध्ये राहते. आता देवघराच्या आणि घराच्या उंबऱ्यात नेहमी हळदीचे लेपन करावे. आता देवघरामध्ये प्रवेश करताना नेहमी आपण पाय धुवूनच प्रवेश करावा. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण अशा प्रकारे देवघर कसे असावे आणि देवघरामध्ये देवाची मांडणी कशी करावी हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा यातील नियम नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.